Okay, so in the previous lectures, we discussed various features of LPC 2148, then various on-chip peripherals. Okay, then we also discussed about how the Unit 3 and Unit 4 of this course is dependent on the fundamentals of Unit number 2, as well as practicals of this course is also dependent on the fundamentals of Unit number 2. कारण प्रॅक्टिकल कोणते तुमचे LPC 2148 बरोबर इंटरफेस करा वेगवेगळे पेरिफेरल्स. प्रॅक्टिकल मध्ये काय काय तुमच्या तुमच्या SD कार्ड LPC 2148 बरोबर इंटरफेस करा युजिंग SPI प्रोटोकॉल. देन EPROM IC इंटरफेस करा LPC 2148 बरोबर युजिंग I2C प्रोटोकॉल. ठीक आहे. नंतर मग तुमचं आपण हे पण बघितलंय काय की EPROM IC I2C चा प्रोटोकॉल वापरून इंटरफेस करा 2148 बरोबर असं एक प्रॅक्टिकल आहे. नंतर GSM आणि GPS मॉड्यूल UART चा वापर करून UART 1 चा विशेष करून, कारण UART 0 वापरून GSM GPS इंटरफेस करता येत नाही, कारण त्याला जे फीचर्स पाहिजे ते नाहीये. मग फीचर्स कुठे आहेत? तर फीचर्स UART 1 मध्ये आहे. UART 1 आतमध्ये आहे 2148 च्या. मग GSM आणि GPS मॉड्यूल दोन्हीपैकी एक जर आपल्याला जोडायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर UART 1 ला ते इंटरफेस केलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं असतं रे? त्यासाठी काय करायचं असतं, आपण शोधलं पाहिजे काय का UART च्या पिन्स कुठं आहेत. समजा फॉर एक्झाम्पल जॉईन होत आहे लोक मध्ये मध्ये. हा, मग फॉर एक्झाम्पल आता समजा असा तुमचा LPC 2148 चा IC आहे. ठीक आहे. आणि त्याला समजा किती पिन्स आहेत? 64 पिन्स आहेत टोटल. ठीक आहे. अशा टोटल 64 पिन्स दोन्ही बाजूला आहे मायक्रो कंट्रोलरच्या. ठीक आहे. नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल कन्सेप्ट, आणि कन्सेप्ट समजून घ्यायचं कधी पण, कारण कन्सेप्टवरच सगळं जग चालतं. बरोबर आहे ना? आणि काय ऑनलाईन एक्झाम म्हटल्यावर त्या काय आजकाल तुम्हाला सोपे जातात, परंतु फंडामेंटल्स आणि तुमचं नॉलेज फार महत्वाचं आहे. ठीक आहे. आता हा तुमचा 2148 चा मायक्रो कंट्रोलर आहे. ठीक आहे. आता या 2148 च्या आतमध्ये काय काय आहे आपण बघितलं डायग्राम मध्ये. याच्यामध्ये 3 प्रकारच्या बसेस आहे. याच्यामध्ये ARM7 TDMI थोडं फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम येतोय हवेमुळं बाहेरच्या, पण थोडस ऍडजस्ट करा. हा, तर आपण काय काय बघणार आहे की वेगवेगळे प्रॅक्टिकल्स आहेत. त्या प्रॅक्टिकल मध्ये आपण आताच डिस्कस केलं काय, असं 2148 जर IC असेल तर 2148 च्या IC ला 64 पिन्स असतात. पोर्ट 0 च्या 32 पिन्स आणि पोर्ट 1 च्या 32 पिन्स. आता त्या 32 म्हणजे टोटल 64 पिन. या 64 पिन पैकी सगळ्या 64 पिन GPIO ला वापरता येत नाही. ठीक आहे. कंपनीने काय सांगितलंय, या 64 पिन्स पैकी तुम्ही फक्त 45 पिन्स GPIO साठी वापरू शकतात. ठीक आहे. जनरल पर्पज पेरिफेरलच्या इंटरफेसिंगसाठी. जनरल पर्पज पेरिफेरल्स कोणते? म्हणजे तुमचा LED आला, नंतर LCD आला आणि कीपॅड आला. ठीक आहे. हा तुम्ही 2148 ला जोडताना तुम्हाला काय करावं लागतं, GPIO पिन्सलाच इंटरफेस करता येतं. म्हणजे 64 पैकी ज्या 45 पिन GPIO आहेत ना, त्यापैकीच्याच पिन्सला तुम्ही हे LED LCD जनरल पर्पज पेरिफेरल कनेक्ट करू शकतात. आणि स्पेशल पर्पज मध्ये फॉर एक्झाम्पल तुमचं GSM आहे. ठीक आहे. आता GSM मॉड्यूल जेव्हा आपण विकत घेतो बाजारात, त्यावेळेस याला 2 पिन असतात, TXD आणि RXD. ठीक आहे. TXD म्हणजे ट्रान्समिशन लाईन आणि RXD म्हणजे रिसेप्शन लाईन. ठीक आहे. याला काय क्लॉकची गरज नाही. मग आपण काय शोधलं पाहिजे का आतमध्ये UART 0 आणि UART 1 कुठं आहे? तर आपल्याला UART 1 लागतो ना, UART 1. तर समजा UART 1 इथं आहे आणि UART 1 च्या ह्या 2 पिन्स आहेत सपोज. ठीक आहे. UART 1 च्या ह्या 2 पिन्स आहेत. मग आपण काय केलं पाहिजे, त्या ज्या 2 पिन आहे, ही पिन आणि ही पिन, ही आपल्याला पिन सिलेक्ट रजिस्टरचा वापर करून कोणता रजिस्टर? पिन सिलेक्ट रजिस्टरचा वापर करून आपण काय करतो, त्याला कॉन्फिगर करतो त्या पिनला. कशासाठी? तर TXD आणि RXD साठी. कारण त्या पिन्स कशा असतात, त्या पिन्सला माहित नसतं आमचा वापर कशासाठी होणार आहे. त्यासाठी आपल्याला मायक्रो कंट्रोलर थोडीच माहित असतं
की ह्या पिन युजर कशासाठी वापरणार आहे. मे बी ह्या ज्या दोन पिन तुम्हाला दिसत आहे टिक केलेल्या, त्या पिन आपण जीपीआयओ सुट्टीसाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे एलईडी जो हा जो एलईडी आहे, तो एलईडी सुद्धा आपण इथे कनेक्ट करू शकतो. थोडं फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम येतोय, थोडस ऍडजस्ट करा. मग मध्येच नेट डिस्कनेक्ट होते. हा, तर आपण काय बोलत होतो की आपण ज्यावेळेस हे करतो काय, LPC 2148चं वापर आपल्याला LPC 2148 शी GSM GPS जोडायचा आहे, त्यावेळेस आपण काय करतो, GSM ची TXD पिन आणि ही GSM मॉड्यूल बाजारातून जो विकत घेतलाय RXD पिन, ह्या आपल्याला UART1 च्या पिन शोधायच्या. आपण आधी UART1 च्या पिन्स कोणत्या शोधायच्या, तर UART1 ला TXD आणि RXD पिन आहेत, पण ह्या दोन ज्या पिन आहेत त्या जीपीआयओ साठी सुद्धा वापरता येतात. मग त्या आपण शोधायच्या. फॉर एक्झाम्पल ह्या ज्या दोन पिन्स आहेत ह्या पोर्ट 1च्या आहेत, समजा P1.19 आणि P1.20 आहे समजा, ठीक आहे. आता ह्या दोन पिन्स जीपीआयओ म्हणून पण काम करतात. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक पिनला तुम्हाला माहिती समजा P1.19 पिन आहे पहिली, तर ही पिन किती काम करू शकते, तर ही 4 प्रकारचे काम करू शकते. पहिलं काम जीपीआयओचं असतं, दुसरं काम वेगळं असतं, तिसरं काम काहीतरी असेल, चौथं असेल. समजा फॉर एक्झाम्पल तिसरं काम आहे TXDचं, ठीक आहे, युआर्टच्या TXDचं काम करते, UART1च्या TXDचं. मग आपण काय केलं पाहिजे, ह्या पिनला थर्ड फंक्शन साठी कॉन्फिगर करायचं असेल तर आपण काय टाकलं पाहिजे, ह्या फंक्शन साठी 00 टाकावं लागतं, ह्या फंक्शन साठी कॉन्फिगर करण्यासाठी 01, आणि ह्या फंक्शन साठी 10 आणि ह्या 10 आणि याला 11. आता TXD फंक्शन सपोज थर्ड नंबरला आहे, हे UART1चं TXD फंक्शन साठी जी पिन आहे सपोज ही, आणि ही पिन आपल्याला कॉन्फिगर करायची P1.19 आहे. तर काय केलं पाहिजे, आता ही पोर्ट 1 ची पिन आहे, मग आपण काय करायचं, पिन सिलेक्ट रजिस्टर घ्यायचा. पिन सिलेक्ट 1 रजिस्टर घ्यावा 2 घ्यावा लागेल ना, पिन सिलेक्ट 2. त्याच्यामध्ये बरोबर ह्या 1.19च्या हिशोबाचे जे 2 बिट्स आहेत, हा 32 बिटचा रजिस्टर आहे की नाही. पिन सिलेक्ट 1 रजिस्टर किती बिटचा आहे, 32 बिटचा आहे, ठीक आहे. त्या 32 बीट पैकी ह्या P1.19 चे जे 2 बीट आहेत त्या 2 बीट मध्ये आपण काय टाकलं पाहिजे, 10. आता का 10, कारण TXD फंक्शन हे 3 नंबरचं फंक्शन आहे ह्या पिनचं. ही पिन काय करू शकते, 4 कामं करू शकते. 00 टाकलं तर पहिलं फंक्शन, 01 टाकलं दुसरं फंक्शन, 10 टाकलं तिसरं, आणि 11 टाकलं तर चौथं, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ती पिन कॉन्फिगर करायची असते. नंतर कोणती पिन, समजा RXD पिन, UART1 ची RXD पिन आपण काय करणार, तिला कॉन्फिगर करणार. मग आपण डेटा शीट मध्ये बघणार का RXD पिन UART1 ची कितव्या पोर्टच्या कोणत्या नंबरला आहे. समजा ही पिन असेल, सपोज ही पिन आहे P1.25 आहे समजा, सपोज P1.1.25, ठीक आहे, P1.25. मग P1.25 डेटा शीट मध्ये बघायची, तिला पण 4 फंक्शन्स असतील ना अलॉट केलेले, 4 पैकी कोणत्या नंबरला RXD नावाचं फंक्शन आहे UART1चं, सपोज 4थ्या नंबरला आहे, तर मग आपण काय टाकलं पाहिजे, P1.25 चे जे काही 2 बिट्स असतील ह्या रजिस्टर मध्ये, त्या 2 बीट मध्ये आपण काय टाकलं पाहिजे, 11. का बरं, हे चौथं फंक्शन आहे, याला 00, याला 01, याला 10, आणि RXD पिनला कॉन्फिगर करण्यासाठी 11 टाकावं लागेल. असं केलं तरच ती पिन, ही जी पिन आहे P1.25 पोर्ट 1 ची, ती काय म्हणून काम करेल, UART1चं RXD म्हणून काम करेल. आणि मग काय करतात, हे GSM मॉड्यूलची TXD पिन याच्या RXD पिनला जोडायची, आणि याची RXD पिन याच्या TXD पिनला जोडायची. अशा पद्धतीने आपण सगळं बघितलंय, पिन सिलेक्ट रजिस्टर्स बघितले, प्रत्येक पिनचे फंक्शन्स बघितले, काय काय डेटा शीट मध्ये आहे ते. एवढं पाठ करायची आवश्यकता नाही, फक्त माहित असलं पाहिजे आपल्याला डेटा शीट्स असतात समोर, ते पाठ करायची गरज नसते. तर आपण ते सगळं बघितलं, पिन सिलेक्ट रजिस्टर्स बघितले, नंतर UARTचा वापर कसा होऊ शकतो, I2C चा वापर कसा होऊ शकतो, नंतर SPI चा वापर SD कार्ड साठी होऊ शकतो, असे प्रॅक्टिकल्स बघितले, ठीक आहे ना. आता ते प्रोग्रॅमिंग आपण ह्या मायक्रो कंट्रोलरची प्रोग्रॅमिंग C मध्ये करू शकतो, किंवा असेंब्ली लँग्वेज मध्ये करू शकतो, किंवा जर तुम्हाला खरोखर तुम्ही एक्सपर्ट असाल आणि तुम्हाला मशीन लँग्वेज येत असेल, तर मशीन लँग्वेज मध्ये सुद्धा मायक्रो कंट्रोलरची प्रोग्रॅमिंग करता येते, ठीक आहे. सेम प्रोग्राम, समजा 2 नंबरची ऍडिशन आहे किंवा 5 नंबरची सबट्रॅक्शन आहे,
जे काही तुमचा टास्क असेल ते तुम्ही ह्या 3 प्रकारच्या लँग्वेज मध्ये करू शकता. ठीक आहे. तर मशीन लँग्वेज प्रोग्रॅमिंग साठी तुम्हाला एकदम स्पेसिफिक नॉलेज पाहिजे की ऍडिशन साठी 0 1. हा, तर तुम्हाला परफेक्ट माहित पाहिजे की TX मशीन लँग्वेज साठी काय माहित आहे. नंतर तुम्ही असेंब्ली लँग्वेज मध्ये जर प्रोग्रामिंग करणार असेल तर असेंब्ली लँग्वेजची इन्स्ट्रक्शन सेट तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला सी लँग्वेज मध्ये करायचं असेल तर जनरली तुम्हाला असेंब्ली इन्स्ट्रक्शनची गरज नाही, फक्त तुम्हाला जे SFRs असतात, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स, त्याचं प्रोग्रामिंग बाकी सी प्रोग्राम मध्ये टाकावं लागतं. फॉर एक्झाम्पल पिन सिलेक्ट 0, पिन सिलेक्ट 1, पिन सिलेक्ट 2, किंवा एडीसी वापरायचं तर एडीसी रजिस्टर्स तुम्हाला माहित पाहिजे, ते सी प्रोग्राम मध्ये कॉन्फिगर करावे लागतात. युआर्ट वापरायचं असेल तर युआर्टचे रजिस्टर्स आहेत, ते युआर्टचे रजिस्टर्सची प्रोग्रामिंग करावी लागते. ठीक आहे. तुम्हाला जो ऑनचिप पेरिफेरल आतमधला वापरायचा आहे 2148च्या आतमधला, त्या प्रत्येक ऑनचिप पेरिफेरलला स्वतःचे स्पेशल फंक्शन रजिस्टर्स कंपनीने सांगितलेले आहेत, म्हणजे क्लॉक डिसाईड करण्यासाठी किंवा डेटा फॉर्मॅट डिसाईड करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कामासाठी. तर ते रजिस्टर्स आपल्याला वापरावे लागतात. आता आजचा जो टॉपिक आहे डिस्कशनचा तो आहे आर्म इन्स्ट्रक्शन सेट. आता काय हा प्रकार आर्म इन्स्ट्रक्शन? हा, तर आपलं आर्म इन्स्ट्रक्शन सेट काय प्रकार आहे? तर मी तुम्हाला मागच्या लेक्चर्स मध्ये सांगितलं की आर्म जो मायक्रो कंट्रोलर आहे, हा आर्म जो मायक्रो कंट्रोलर आहे त्याला 2 प्रकारचे इन्स्ट्रक्शन सेट, असेंब्ली इन्स्ट्रक्शन सेट चालतात. आर्म इन्स्ट्रक्शन सेट आणि थंब इन्स्ट्रक्शन सेट. आर्म इन्स्ट्रक्शन सेट हा 32 बिटच्या इन्स्ट्रक्शनचा सेट आहे, म्हणजे त्या इन्स्ट्रक्शन 32 बिट डाटावर काम करू शकतात. ठीक आहे. अशा किती इन्स्ट्रक्शन्स आहेत आर्म सेटमध्ये? तर टोटल 58 इन्स्ट्रक्शन्स आर्म इन्स्ट्रक्शन सेट मध्ये आहे. ती प्रत्येक इन्स्ट्रक्शन 32 बिटची आहे. ठीक आहे, म्हणजे 32 बिट डाटावर काम करू शकते. आणि हाच मायक्रो कंट्रोलर थंब इन्स्ट्रक्शन सेट सुद्धा सपोर्ट करतो. ती सुद्धा असेंब्लीच आहे, दोन्ही असेंब्ली इन्स्ट्रक्शन सेट आहे. थंब इन्स्ट्रक्शन सेट मध्ये टोटल 30 इन्स्ट्रक्शन आहेत आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शन 16 बिट डाटावर काम करू शकते. ठीक आहे. तुम्ही कोणताही इन्स्ट्रक्शन सेट वापरू शकता. आता आपल्या सिलेबस मध्ये आर्म इन्स्ट्रक्शन सेट आहे आणि टोटल किती इन्स्ट्रक्शन आहे आर्म सेट मध्ये? 58. आणि किती? तर आपण बघा, आर्म इन्स्ट्रक्शन सेट जो आहे त्याचे ज्या 58 इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचे कॅटेगरीज केलेल्या आहेत. बघा, पहिली कॅटेगरी काय? डेटा प्रोसेसिंगच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये टाकल्यात. नंतर डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय? ऍडिशन, नंतर तुमचं सबस्ट्रॅक्शन असेल, नंतर मल्टिप्लिकेशन असेल, नंतर तुमचं लॉजिकल अँड असेल, नंतर लॉजिकल ऑर असेल, लॉजिकल एक्स ऑर असेल. हे सगळे डेटाला प्रोसेस करणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स या कॅटेगरीमध्ये येतात. नंतर दुसरी कॅटेगरी आहे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, म्हणजे मूव्ह सारख्या इन्स्ट्रक्शन, मूव्ह R1, R2. ठीक आहे, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. ब्लॉक ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर एकच 32 बिटचा डाटा, समजा आपण असं म्हटलं मूव्ह R0, R1 असं जर म्हटलो, तर याच्यामध्ये काय होतं की R1 हा 32 बिटचा रजिस्टर आहे आणि R0 सुद्धा 32 बिटचा आहे. तर एकच 32 बिटचा डाटा आपण ट्रान्सफर करतो. ठीक आहे. आणि ब्लॉक ट्रान्सफर मध्ये काय? ऍट अ टाइम सपोज मला वाटलं की हा 32 बिटचा डाटा, हा 32 बिटचा डाटा, हा 32 बिटचा डाटा आणि हे 2 32, असं टोटल ब्लॉक आपण ट्रान्सफर करू शकतो. त्याच्या संदर्भात सुद्धा काही इन्स्ट्रक्शन्स कंपनीने डिझाईन केलेल्या आहेत, म्हणजे त्याचा सुद्धा वापर करता येतो. म्हणजे थोडक्यात एक 32 बिटचा डाटा ट्रान्सफर करत खेळत बसण्यापेक्षा ऍट अ टाइम ब्लॉक ट्रान्सफर करण्याची सुद्धा सुविधा या मायक्रो कंट्रोलरने दिलेली आहे. इन्स्ट्रक्शन सेट तुमचं चालूच राहू द्या, मध्ये थोडं फ्लक्च्युएशन्स येत आहेत. ठीक आहे. तर नंतर ब्लॉक ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन नंतर तुमच्या ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन, म्हणजे सपोज तुमचा असा प्रोग्राम आहे आणि ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला वाटतंय की असा प्रोग्राम आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटतंय की सेकंड इन्स्ट्रक्शन नंतर डायरेक्ट ट्रान्सफर इथे गेला पाहिजे सीपीयूचा, म्हणजे थोडक्यात ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट नकोय व्हायला आणि ही इन्स्ट्रक्शन नकोय व्हायला. म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल सपोज एखादा आपल्याला वाटलं की सपोज A + B = 0, इथं ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये असं आहे सपोज
ऍड ए प्लस बी, ए प्लस बी अशी इन्स्ट्रक्शन येते सपोज. हा, तर ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन कधी वापरतो आपण? ब्रांच करण्यासाठी. सपोज माझ्याकडे असा प्रोग्राम आहे आणि ह्या प्रोग्राम मध्ये पहिली इन्स्ट्रक्शन काहीतरी आहे, दुसरी इन्स्ट्रक्शन सपोज आहे ऍड ए कॉमा बी कॉमा सी, म्हणजे बी प्लस सी इज इक्वल टू ए असं होईल ना. ऍड ए कॉमा बी कॉमा सी म्हणजे बी प्लस सी इज इक्वल टू ए होईल. समजा ए ची व्हॅल्यू जर 0 होत असेल तर ह्या दोन इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करायच्या नाहीये. समजा आपल्याला जर इफ ए इज इक्वल टू 0 जर आन्सर येत असेल तर एखाद्या ऑपरेशन मध्ये, ठीक आहे, आणि जर नॉन ए इज इक्वल टू नॉट इक्वल टू 0 आले तरच या दोन इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करा असं असेल. सपोज आपल्या इन्स्ट्रक्शनचं या 2 नंबरची इन्स्ट्रक्शन जी आहे तिचं आन्सर असं आलं ए इज इक्वल टू 0 आलं, म्हणजे थोडक्यात आपल्याला जम्प करायची, इथून डायरेक्ट कंट्रोल इथे गेला पाहिजे सीपीयूचा. कळतंय का? कारण आपण कंडिशन तशी टाकलेली, ब्रांच इफ ए इज इक्वल टू 0 असं आन्सर आलं तर, जर नॉट इक्वल टू 0 आलं तरच ही दोन इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होय. थोडक्यात अशा कामासाठी आपण ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स वापरतो. म्हणजे ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स पण बऱ्याच आहेत, ठीक आहे. तर मग ब्रांच कशासाठी लागते आपल्याला? एखादी कंडिशन सॅटिस्फाय झाली आणि आपल्याला वाटतंय की काही मधल्या इन्स्ट्रक्शन स्किप करायच्या आहेत, ठीक आहे, तर त्या केसमध्ये ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स वापरतात. तर ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन सुद्धा याच्यामध्ये आहे, मल्टिप्लाय इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आहे, आणि सॉफ्टवेअर इंटरप्ट रिलेटेड इन्स्ट्रक्शन सुद्धा या आर्म इन्स्ट्रक्शन सेटमध्ये आहे. आता या सगळ्या इन्स्ट्रक्शन कशा आहे? या सगळ्या इन्स्ट्रक्शन असेंब्ली इन्स्ट्रक्शन्स आहेत. या 32 बिट डाटावर प्रोसेस करू शकतात, म्हणजे या इन्स्ट्रक्शनची साईज 32 बिट आहे. अशा टोटल किती इन्स्ट्रक्शन्स आहेत? 58 इन्स्ट्रक्शन्स आहेत, ठीक आहे. आता आपण बघूया, आपण पहिली कॅटेगरी बघूया, ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता कंडिशनल एक्झिक्युशन सुद्धा एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला मी सांगतो समजून. इरेज करू द्या मला. हा, आता बऱ्याचशा मोस्ट ऑफ द आर्म इन्स्ट्रक्शन्स आर कंडिशनल इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय कंडिशनल? म्हणजे काय रे? कंडिशनल म्हणजे काय? सपोज आपल्याकडं असं काहीतरी आहे की ए प्लस बी किंवा ए इज इक्वल टू बी प्लस सी असं काहीतरी करायचंय आपल्याला, ठीक आहे. बी प्लस सी असं काहीतरी करायचंय. याच्या आपल्याला आता मी काय ते करत बसत नाही. कंडिशन्स कोणत्या कोणत्या? इक्वल, इक्वल नावाची एक कंडिशन आहे, इकडे बघा. हा, म्हणजे इक्वल समथिंग इक्वल, ए इज इक्वल टू बी असेल, ए इज इक्वल टू सपोज 1 असेल तरच पुढच्या दोन इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करा, ठीक आहे. समजा आपण असं केलं, मूव इक्यू असं जोडलं, मूवला आपण इक्यू असं जोडलं, कंडिशन जोडली मूव इन्स्ट्रक्शनला, आणि R1 कॉमा R2 असं आहे, म्हणजे R2 डेटा R1 मध्ये गेला, आणि इफ R1 इज इक्वल टू 0 असं काहीतरी असेल तरच या दोन इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करा. म्हणजे थोडक्यात आपण रेग्युलर जे इन्स्ट्रक्शन्स असतात, मूव, ऍड वगैरे वगैरे, त्यांना अशा कंडिशन जोडून आपण करू शकतो काम. तुम्हाला मी पुढे दाखवतो एक्झाम्पल. दुसरं बघा, नॉट इक्वल सुद्धा एक सफिक्स आपण जोडू शकतो एखाद्या इन्स्ट्रक्शनला. अनसाइंड हाय, मायनस, पॉझिटिव्ह, अशा बऱ्याचशा कंडिशन आहेत. ऑलवेज एवढ्यांची गरज पडत नाही, पण आता ह्या दोन लक्षात ठेवा, इक्यू आणि एनी. आपण बघूया त्या. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. बघा, डेटा प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय काय आहे, मी तसं तुम्हाला आहे ना काही हे शेअर करतो, काय व्हिडिओ शेअर करतो, त्याच्यावरून तुम्हाला पटकन या गोष्टींचा आयडिया येईल. जरी आपल्याकडे फ्लक्च्युएशन्स येत आहेत, पण आपल्या काही व्हिडिओज आहेत छान, मी जे तुम्हाला काल शेअर केले, ते तुम्ही जर ऐकले तर तुमचं पटकन कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणजे हे जे बाकीचे प्रॉब्लेम्स येणार नाही, पण तुम्ही ऐकले पाहिजे असं मला वाटते. कारण त्याच्यातून तुमचं पटकन कन्सेप्ट क्लिअर होतील आणि फंडामेंटल्स क्लिअर असल्यावर एक्झाम पण सोपी जाईल. तर डेटा प्रोसेसिंग मध्ये कोणत्या इन्स्ट्रक्शन्स येतात? बघा, अरिथमॅटिक,
ऍड, सब, रिव्हर्स, सबस्ट्रॅक्ट वगैरे, लॉजिकल, कम्पेअर आणि रजिस्टर मुवमेंट. बघूया आपण पुढे जाऊन. बघा सोपं आहे, फार सोपं आहे. हे दिसते बघा तुम्हाला. ऍड R0, R1, R2 याच्यामध्ये काय होतं, R0 विल बी इक्वल टू R1 प्लस R2. एडीसी ऍड विथ कॅरी, म्हणजे R1 प्लस R2 ऍड होणार आहे, प्लस कॅरी ऍड होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मागच्या ऑपरेशनचा जो काही कॅरी तयार झालाय तो सुद्धा R1 प्लस R2 मध्ये ऍड होऊन मग आन्सर R0 मध्ये जातं. सो दिस सी स्टँड्स फॉर कॅरी. सब इज नॉर्मल सबस्ट्रॅक्ट ऑपरेशन R1, R2. दिस इज रिव्हर्स सबस्ट्रॅक्ट विथ कॅरी, म्हणजे तर नॉर्मल नॉर्मल सबस्ट्रॅक्ट आणि आणि सबस्ट्रॅक्ट विथ कॅरी हे दिसतंय तुमच्या बघा. सबस्ट्रॅक्ट विथ कॅरी. ओके, म्हणजे R1 मायनस R2 तर होणारच आहे, पण पाठीमागच्या ऑपरेशन ह्या इन्स्ट्रक्शनच्या आधीची जी काही इन्स्ट्रक्शन असेल तिचा जो काही कॅरी असेल तो ऍड होऊन मग सबस्ट्रॅक्ट होणार आहे बघा. SBC. ठीक आहे. रिव्हर्स सबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, इथं जसं नॉर्मल सबस्ट्रॅक्ट होतं R1 मायनस R2, आता उलट झालंय, R2 मायनस R1 होणार आहे बघा इथे. R2 मायनस R1 होऊन मग आन्सर R0 मध्ये जातं. रिव्हर्स सबस्ट्रॅक्ट विथ कॅरी म्हणजे R2 मायनस R1 म्हणजे सेकंड ऑपरंड मायनस फर्स्ट ऑपरंड. इथं कसं होतं सब मध्ये, फर्स्ट ऑपरंड मायनस सेकंड ऑपरंड. इथं कसं आहे, सेकंड ऑपरंड मायनस फर्स्ट ऑपरंड. असे अरिथमॅटिक 6 ऑपरेशन्स आहेत. तुम्हाला एक्झाम मध्ये असं होईल, R1 ची व्हॅल्यू देतील, R2 ची व्हॅल्यू देतील आणि मग म्हणतील की व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ R0 आफ्टर एक्झिक्युशन ऑफ ऍड R0, R1, R2. कळतंय का एक्झाम मध्ये काय असू शकतं. छोटीशी इन्स्ट्रक्शन देतील, एडीसी R0, R1, R2 आणि तुम्हाला सांगतील द व्हॅल्यू ऑफ R1 इज दिस, R2 इज दिस, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ R0 आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन. मग ह्या हा, तर मग आता पुढे तुमच्या लक्षात आलं का अरिथमेटिक ऑपरेशन्स. सोप्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, कन्सेप्ट फार सोपा आहे. जरी आपले फ्लक्च्युएशन येत आहे, पण तुम्हाला मी जो व्हिडिओ शेअर करेल त्या व्हिडिओ मधून तुम्ही हे आरामशीर याचे कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आता इथे बघा ना, अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशन तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, की R1 आणि R2 मध्ये जो काही डाटा असेल 32 बिटचा डाटा, त्यांचं एंडिंग होईल बिट वाईज एंडिंग. म्हणजे R1 मध्ये समजा काहीतरी डेटा आहे, तो बायनरी मध्ये कसा लिहिणार आपण, 0101 काहीतरी असेल ना R1 32 बीट, आणि R2 सुद्धा 32 बीटचा बायनरी डेटा आहे काहीतरी. मग दोघांचं बीट वाईज एंडिंग होईल, म्हणजे R1 चं पहिलं बीट, R2 चं पहिलं बीट, R1 चं दुसरं बीट, R2 चं दुसरं बीट, असं एंडिंग करून जे काही आन्सर येईल ते R0 मध्ये सेव्ह होईल. हे ऑरिंग, ऑर ऑपरेशन. ठीक आहे. लॉजिकल ऑर तुम्हाला माहिती कसं असतं, एक्सक्लुझिव्ह ऑर. आणि हे काय, बिट क्लिअर. बिट क्लिअर म्हणजे काय, R1 आणि नॉट R2, म्हणजे नॉट R2 कसा असतो, R2 ची जी काय व्हॅल्यू असेल तिचं रिव्हर्स. सपोज R2 ची व्हॅल्यू अशी तुमची काहीतरी 0100 अशी 32 बिटची काहीतरी व्हॅल्यू आहे, त्याचं नॉट R2 जर केलं तर काय होईल, नॉट R2, नॉट R2 कसा होईल, म्हणजे रिव्हर्स करायचा. म्हणजे बघा, नॉट R2 म्हणजे काय, समजा R2 ची व्हॅल्यू तुमची काय आहे, R2 ची व्हॅल्यू सपोज आहे 1011 आहे. मग नॉट R2 कसा लिहायचा आपण, नॉट R2 इज इक्वल टू, एक्झॅक्टली रिव्हर्स करायचं. 0 असेल तर 1 लिहायचा, 1 असेल तर हा 1 असेल तर इथं 0 येईल, आणि हा 1 आहे म्हणून इथं 0 येईल. मग जे काय R2 तयार होईल, नॉट R2, त्याचं एंडिंग R1 बरोबर करायचंय. अशी ती BIC इन्स्ट्रक्शन्स आहे. कळतंय, बिट क्लिअर इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहित काय पाहिजे, आपल्याला ही इन्स्ट्रक्शनचा हे माहित पाहिजे, सिंटॅक्स, आणि असं ऑपरेशन नेमकं काय ऑपरेशन होतं हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे समजून किंवा एक्झाम मध्ये जर काही क्वेश्चन आले तर आपण त्याचा आन्सर शोधू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. एक मिनिट. हा, आता पुढच्या मध्ये बघा, इथे दिलेलं आहे सगळं बघा.
आता इथे बघा, इथे काय आहे, ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये तुमच्या काय लक्षात येते, ही नॉर्मल ऍड इन्स्ट्रक्शन आहे. R1 प्लस R2 जी काय आन्सर येईल ते R0 मध्ये जाते. आणि इथं आता इथं काय, इथं आपण कंडिशन ऍड केलेली. कोणती कंडिशन आहे? EQ म्हणजे काय? इक्वल टू. हा, मग आता नवीन इन्स्ट्रक्शन काय तयार झाली? कंडिशन टाकल्यानंतर ऍड EQ R0, R1, R2. मग इथं काय होईल? R1 प्लस R2 ऍडिशन होईल, पण कधी होईल? जर 0 फ्लॅग सेट असेल तर. म्हणजे तुमच्या CPSR रजिस्टर तुम्हाला आठवतोय का? CPSR रजिस्टर मध्ये काय काय होतं? आठवतंय का तुम्हाला CPSR रजिस्टर? त्याच्यामध्ये सुरुवातीला हे होते बघा, फ्लॅग्स होते. N फ्लॅग, Z फ्लॅग, कॅरी फ्लॅग, ओव्हरफ्लो फ्लॅग. इथे एक Z फ्लॅग सुद्धा होता बघा, नेगेटिव्ह फ्लॅग सुद्धा होता. तर 0 फ्लॅग जर इक्वल टू 1 असेल, म्हणजे थोडक्यात 0 सेट झालेला आहे मागच्या ऑपरेशन मध्ये. या इन्स्ट्रक्शनच्या आधीच्या जी कोणती इन्स्ट्रक्शन असेल तिच्यामध्ये 0 आन्सर जर येईल असेल, तरच हा 0 फ्लॅग काय होईल? सेट होईल. सेट होईल म्हणजे काय? ह्या बीटला 1 जातं. आणि ते 1 असेल तरच R1 आणि R2 चे ऍडिशन होईल. कळतंय का? कंडिशन अशा पद्धतीने ह्या कंडिशनचा उपयोग होतो. म्हणजे थोडक्यात आपली एक इन्स्ट्रक्शन वाचली ना, आपल्याला ही EQ अशी पद्धत जर नसती तर काय करावं लागलं असतं? 0 फ्लॅग इज इक्वल टू 1 आहे का नाही चेक करावं लागलं असतं एखाद्या इन्स्ट्रक्शनचा वापर करून. पण इथं काय होतं की विदाउट चेकिंग दॅट, विदाउट वेस्टिंग वन मेमरी लोकेशन, you can directly put this condition in the regular instruction, add instruction. आता EQ फक्त ऍड बरोबरच टाकतात का? नाही, तुम्ही कोणत्याही इन्स्ट्रक्शन बरोबर EQ ऍड करू शकता, म्हणजे कंडिशन टाकू शकतात. कळतंय? आता प्रत्येक वेळेस कंडिशन ही 0 फ्लॅगचीच असेल का? नाही, कोणतीही कंडिशन आपली असू शकते. कळतंय? अशा पद्धतीने आर्मच्या ज्या रेग्युलर इन्स्ट्रक्शन्स आहेत ऍड सारख्या, त्याला आपण कंडिशनल इन्स्ट्रक्शन्स करू शकतो. म्हणजे त्याचं एक्झिक्युशन कंडिशनल करू शकतो. दॅट मीन्स मोस्ट ऑफ द आर्म इन्स्ट्रक्शन्स most of the arm instructions are most of the arm instructions are conditional instruction. म्हणजे त्यांना कंडिशन टाकू शकतो, आपण कंडिशनल करू शकतो. आणि त्याचा फायदा आहे आपल्याला, कारण एक इन्स्ट्रक्शन वाचते म्हणजे इक्वल आहे का नाही 0 हे आपल्याला चेक करीत बसावं लागलं असतं कंपेअर नावाच्या इन्स्ट्रक्शनचा वापर करून. कंपेअर न करता आपण डायरेक्ट रेग्युलर ऍड इन्स्ट्रक्शन्स मध्येच EQ टाकून दिला, त्याने आपली एक इन्स्ट्रक्शन वाचली. त्यांनी त्याच्यामुळे आपल्या मेमरी वाचली, प्रोग्राम छोटा झाला. कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे एम्बेडेड ऍप्लिकेशन मध्ये मेमरीचा खूप प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, मेमरी कमी असते, म्हणून ह्या कंडिशनल एक्झिक्युशनचा फायदा झाला. आता आर्म मध्ये ज्या 58 इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यापैकी मोस्ट ऑफ द इन्स्ट्रक्शन्स आर कंडिशनल इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे त्याला कंडिशन आपण ऍड करू शकतो. किती प्रकारच्या कंडिशन आहे? एवढ्या प्रकारच्या कंडिशन आहे बघा. इक्वल, इक्वल साठी EQ, नॉट इक्वल साठी सुद्धा एनी नावाची एक कंडिशन आहे. अनसाइंड हायर और सेम आहे का नाही, अनसाइंड लोअर, मायनस, पॉझिटिव्ह, 0, ओव्हरफ्लो, भरपूर आहेत. लेस दॅन, ग्रेटर दॅन. लेस दॅन असेल तरच ऍड कर किंवा सबट्रॅक्ट कर, ग्रेटर दॅन असेल तरच मल्टिप्लाय कर. असं आपण या पुढे बघा, यूज ऑफ बॅरल शिफ्टर. आता बॅरल शिफ्टर कुठं आहे रे? तुम्ही जर आर्म डेटा फ्लो मॉडेलची डायग्राम जर बघितली तर त्याच्यामध्ये ALU ला डेटा जाताना हे बघा, ALU असतो का नाही, अरिथमेटिक लॉजिक युनिट, त्याला 2 डॉट डेटा लागेल का नाही? समजा आपल्याकडे असं आहे बघा, मूव R1, R2 किंवा ऍड R1, R2, R3 असं आहे. ऍड R1, R2, R3. मग आता R2 हा जो आहे, R2 ची ऍडिशन आपल्याला कोणाबरोबर करायची? R3 बरोबर. R2 डायरेक्ट इथं आला बघा. आणि R3 काय आहे? R3 एक डाटा आहे, तो आपण डायरेक्ट ALU ला देऊ शकतो. आणि मग R2 प्लस R2, समजा आपली इन्स्ट्रक्शन अशी आहे, ऍड R0, R1, R2 किंवा R2, R3 असं. ठीक आहे, R2 आणि R3 चे ऍडिशन कुठे जाणार आहे? R0 मध्ये जाणार आहे. आता हे ऍडिशन कोण करतं? तर अरिथमेटिक लॉजिक युनिट, म्हणजे अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन कोण करतं? ALU करतो. मग ALU ला डाटा द्यावा लागेल ना, हा R2 द्यावा लागेल, R3 द्यावा लागेल. मग हा R2 इथे येतो, R3 इथे येतो, आणि मग तो ऍडिशन करून
आन्सर R0 मध्ये सेव्ह करेल. ठीक आहे. पण कधी कधी काय होतं की आपल्याला हा R3 डाटा जो आहे तो प्रोसेस करून आपल्याला पाठवायचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल R3 मध्ये R3 ची लेफ्ट शिफ्टिंग किंवा राईट शिफ्टिंग करायची आपल्याला. ठीक आहे. आणि मग आपल्याला एल्यूल द्यायचा आहे. तर त्यासाठी हा बॅरल शिफ्टर वापरला जातो. बॅरल शिफ्टरचं एक्झाम्पल तुम्ही बघितलं तुमच्या लगेच लक्षात येईल. आपण वेळ न घालवता आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. बघा आता. बघा इथे तुमच्या स्क्रीनवर आहे एक्झाम्पल. ऍड R3, R1, R2 लॉजिकल शिफ्ट लेफ्ट बाय 3. याचा काय अर्थ होतो? आता ऑब्व्हियसली आन्सर तुमचं R3 मध्ये जाणार आहे, हो की नाही? आन्सर कुठे जाणार आहे? तुमचं R3 मध्ये जाणार आहे. आणि ऍडिशन कोणाची करायची? R1 प्लस R2 करायची. पण ऍडिशन करण्याच्या ऍडिशन करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायला लावलेलं आहे? इन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे? ऍडिशन करण्याच्या अगोदर लॉजिकल शिफ्ट लेफ्ट करायचंय. कोणाचं करायचंय? तर ह्या R2 चं करायचंय. ठीक आहे. कारण मगाची डायग्राम होती बघा बॅरल शिफ्टरची. पहिला डाटा ALU ला सरळ जातो, दुसरा डाटा सरळ जाऊ शकतो, पण आपल्याला जर वाटलं सेकंड डाटाचं प्री प्रोसेस